नमस्कार बाळांनो, मी आहे तुमची मैत्रीण आणि आज मी तुम्हाला ई फॉर एकदंत ही एक गोडशी गोष्ट सांगणार आहे. खूप पूर्वीची गोष्ट आहे. भगवान गणेशांकडे 2 सुंदर सुळे होते. ते खूपच बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे होते. एके दिवशी महर्षी वेदव्यास गणेशजींकडे आले. ते प्रेमाने म्हणाले, "गणेशा, मला महाभारत लिहायचे आहे. तू मला मदत करशील का?" गणेशजी हसले आणि म्हणाले, "मी लिहीन, पण तुम्ही मध्ये थांबायचे नाही." लेखन सुरू झाले. सगळे काही छान चालले होते. अचानक गणेशजींची लेखणी तुटली. मी तुम्हाला सांगते बाळांनो, गणेशजी अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी मनात ठरवले, काम थांबता कामा नाही. तेव्हा गणेशजींनी आपला एक सुळा तोडला आणि त्याच सुळ्याने लेखन सुरू ठेवले. म्हणूनच बाळांनो, आज आपण त्यांना एकदंत म्हणतो, ज्यांच्याकडे एकच सुळा आहे. ओम. कथेचा बोध. शिकवण. खरे कार्य आणि कर्तव्य पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि त्याग फार महत्त्वाचा असतो. भगवान गणेश आपल्याला शिकवतात, धैर्य सोडू नका. आपले काम मनापासून करा. बुद्धी आणि त्यागाने सर्व काही शक्य होते. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच आणखी गोड गोड गोष्टी घेऊन येईन. प्रेम.